समाधान सिकेतोड लिखित जादुई जंगल या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय श्री गणपतराव मोरे साहेब, या प्रकाशन समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबादचे अध्यक्ष नितीन तावडे सर, या प्रकाशन समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता जटनुरे सर, त्यानंतर मराठी विभाग प्रमुख मुदगलवाड सर आणि ज्यांच्या कादंबरीचं आता प्रकाशन झालं असे समाधान सिकेतोड सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व सदस्य, साहित्यिक मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम समाधान सिकेतोड यांचं मी अभिनंदन करतो की त्यांच्या कादंबरीचं आज इथं प्रकाशन झालेलं आहे. पुढे जाऊन मी असंही विधान करेन की मराठीतल्या एका उत्तम कादंबरीचं आज उस्मानाबाद इथे प्रकाशन झालं आहे. राजहंस सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेतर्फे बाल कादंबरीचं प्रकाशन उस्मानाबाद मध्ये व्हावं, माझ्या दृष्टीनं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ती याच्यासाठी की आपण महाराष्ट्रातील बाल साहित्याचा इतिहास किंवा वर्तमान काळात जे बाल साहित्य मराठीमध्ये लिहिलं जात आहे त्या सगळ्यांचा एकंदरीत आढावा घेतला तर आजची कादंबरी ज्या दर्जाची आहे ती त्या मुख्य मराठी बाल साहित्याच्या प्रवाहामध्ये नोंद घेण्यासारखी आहे. म्हणून हा प्रकाशन सोहळा आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीनं आणि मराठी बाल साहित्याच्याही दृष्टीनं खूप महत्वाचा आहे असं मला इथं नोंदवावंसं वाटतं. खरं तर समाधान सिकेतोड यांची ही पहिली कादंबरी, याआधी कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत, पण ही कादंबरी वाचत असताना या कादंबरीमधील भाषा, या कादंबरीमधील कथानक, या कादंबरीचं कथानक ज्या पद्धतीनं गुंफण्यात आलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी पाहता ही लेखकाची पहिलीच कादंबरी आहे, पहिलीच बाल कादंबरी आहे असं कुठेही जाणवत नाही, कुठेही वाटत नाही. याच्यापूर्वी या लेखकानं भरपूर बाल साहित्य लिहिलेलं आहे असं जाणवत राहतं. म्हणजे इतकी उत्कृष्टता या लेखनामध्ये, या कादंबरीच्या लेखनामध्ये आलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की उस्मानाबाद जिल्ह्याचा आपण विचार केला आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून आतापर्यंत किती बाल साहित्य लिहिलं गेलेलं आहे किंवा सध्या वर्तमान काळात कोण कोण बाल साहित्य उस्मानाबाद जिल्ह्यातून लिहित आहे याचा आपण एक आढावा घेतला तर हा आढावा देखील तेवढा समाधानकारक आपल्याला दिसत नाही. सध्या जर कोण लिहित असतील तर DK शेख थोडंसं बाल साहित्य लिहितात, KV सर्वदे यांचं पुस्तक प्रकाशित आहे, अ.वी. बळवंते आमचे होते त्यांचा एक कविता संग्रह बाल साहित्यातला प्रकाशित आहे. त्याच्यानंतर विनय आपसंगेकर, पंडित कांबळे, राजेंद्र आत्रे आणि उमरग्याचे कमलाकर भोसले एवढे बोटावर मोजण्या इतके बाल साहित्य सोडले तर उस्मानाबाद जिल्ह्यातून बाल साहित्य लिहिलं जात नाही आणि ज्या पद्धतीचं बाल साहित्य आजच्या मुलांना वाचायला आवडतं त्या पद्धतीचं बाल साहित्य तर लिहिलं जात नाही. ह्या सगळ्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाल साहित्याच्या स्थितीवरून ही कादंबरी आज इथं प्रकाशित होते आहे आणि आजच्या मुलांना जे आवडतं ते या कादंबरीमध्ये आहे. म्हणून आपल्या जिल्ह्याच्या बाल साहित्याची, महाराष्ट्राच्या बाल साहित्यात दखल घेण्याची सुरुवात आजपासून झालेली आहे असं मला वाटतं. यानंतर या कादंबरीवर चर्चा होईल, ही कादंबरी सर्वदूर पोहोचेल, मान्यवर बाल साहित्य, बाल समीक्षक या कादंबरीबद्दल लिहितील, इतकी कादंबरी ही महत्वाची आहे. आता ती का महत्वाची आहे
हे सांगण्याच्या आधी आजच्या मुलांना काय वाचायला आवडतं, कशा पद्धतीचं वाचायला आवडतं ते आपण पाहणं आवश्यक आहे. म्हणजे मग ही कादंबरी किती महत्वाची आहे आजच्या काळात ते आपल्या लक्षात येईल. पूर्वी आपल्याकडे बाल साहित्याचा खूप मोठा इतिहास आहे मराठीला. अगदी लोक परंपरेतून, लोक साहित्यातून या बाल साहित्याची सुरुवात झालेली आहे. कावळा चिमणीची गोष्ट प्रत्येक घरामध्ये मौखिक परंपरेतून आपल्याकडे चालत आलेली आहे. ते बाल साहित्यच होतं. त्याच्यानंतर इसाप नीती आली, पंचतंत्र आलं, किंवा अरेबियन नाईट्स आले अनुवादित होऊन. अशी सगळी ही मोठी परंपरा मराठीमध्ये बाल साहित्याची आहे. पूर्वी ज्यावेळी आत्ताच्या इतकं तंत्रज्ञान विकसित नव्हतं, त्या काळी मौखिक गोष्ट सांगणे या पद्धतीला खूप महत्व होतं. त्या पद्धतीमध्ये या गोष्टी चालल्या. पण आत्ता आपण विचार केला, आजच्या मुलांचा, आजच्या भोवतालाचा आपण विचार केला, तर मुलांना आता हे साहित्य वाचावंसं वाटत नाही, वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी आपल्या मराठी बाल साहित्यानं काय केलं की साहित्यातून मुलांवर संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला किंवा शेवटी कथेचं तात्पर्य सांगायचं, किंवा या कथेतून काय शिकावं हे लिहिलं जायचं. असं साहित्य आजच्या मुलांना बिलकुल वाचायला आवडत नाही. आणि असं गोष्टीतून संस्कार किंवा तात्पर्य शेवटी देऊन मुलांवर संस्कार होतील हेही काही खरं नाही. त्याच्यामुळे हे साहित्य हळूहळू मागं पडत गेलं. आणि याच कालावधीमध्ये परदेशी बाल साहित्य, पाश्चिमात्य देशातलं बाल साहित्य आपल्या परिचयाचं झालं. तिथल्या बाल साहित्यामध्ये जी अद्भुतता होती, जे धाडस होतं, जे मुलांना खूप आवडतं, अशा सगळ्या गोष्टी त्या पाश्चिमात्य देशातल्या बाल साहित्यातून आपल्याकडे आल्या. आणि मग आपल्या बाल साहित्याचं सुद्धा स्वरूप हळूहळू बदलायला लागलं. या गोष्टी ज्या मुलांना आपण टीव्हीवरून आधीच दाखवलेल्या आहेत, त्या गोष्टीत मुलं रमलेली असताना आपण पुस्तकातून त्यांना संस्काराच्या गोष्टी सांगत आहोत, तर ते कसं वाचतील? आजची मुलं डोरेमॉन पाहतात, सिंचन पाहतात, बेन 10 पाहतात. मार्वल स्टुडिओचे चित्रपटच फक्त मुलांना आवडतात, बाल चित्रपट. किंवा समाधान सरांनी हॅरी पॉटरचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये जी फॅन्टसी आहे, त्याच्यामधले जादूची जी दुनिया आहे, जे धाडस आहे, पराक्रम आहे, नवीन काहीतरी करायला जसं त्या गोष्टीतली पात्र धजावतात, तसं मुलांना करायला सुद्धा आवडतं आणि तेच वाचायला आणि बघायला सुद्धा आवडतं. ह्या सगळ्या गोष्टी पाश्चिमात्य देशातून आलेल्या ते मुलं बघतात, कारण ते त्यांना आवडतं. मग आता असंच साहित्य आपण मुलांपुढे ठेवलं पाहिजे, तर ते मुलांना आवडणार आहे ही साधी सोपी गोष्ट आहे. मराठीमध्ये असा प्रयत्न करणारे, अशा पद्धतीनं लिहिणारे, जे डायरेक्ट मुलांवर संस्कार न करता त्या कथानकामधून अद्भुत दुनियेमध्ये मुलांना घेऊन जाणारं जे साहित्य आहे, ते साहित्य मुलांना आवडतं. आणि ते आवडतं साहित्य लिहिणाऱ्यांची संख्या आज मराठी बाल साहित्यामध्ये दुर्दैवाने खूप कमी आहे. त्याच्यामध्ये एक सुदैवाची गोष्ट म्हणजे आज समाधान सिकेतोड आणि त्यांचे जादुई जंगल या कादंबरीची भर पडलेली आहे. जसं मार्वल स्टुडिओच्या चित्रपटामध्ये अद्भुत असे हिरो असतात, अद्भुत अशा ते सगळे कमाल करून दाखवत असतात. त्यांच्याकडे जादू असते, क्षणामध्ये सगळी परिस्थिती ते बदलून टाकतात. मार्वल स्टुडिओचे पिक्चर जर तुम्ही मोठ्यांपैकी कोणी बघितलेले असतील, तर अलीकडे आलेल्या चित्रपटांमध्ये एक हँड ग्लोव्ज असतो मोठा, तो ज्याच्या हातामध्ये जाईल आणि त्याच्यावरचं ते हिरे ज्याच्या पूर्ण करतील, त्याच्याकडे जगातली सगळी शक्ती येत असते.
ती अद्भुत शक्ती, ती जादुई शक्ती, ती अद्भुत आणि जादुई शक्ती या कादंबरीमध्ये आहे. जादुई जंगलमध्ये काय आहे ही कादंबरी? शीर्षकामध्येच जंगल आहे, त्याच्यामुळे जंगलामध्ये घडणारी, जंगलातल्या प्राण्यामध्ये घडणारी ही संपूर्ण कथा आहे. लहान मुलाला असे अद्भुतता आवडते, जंगल आवडतं, प्राणी आवडतात. आता द्राक्ष आंबट लागली कोल्ह्याला, ही गोष्ट आता मुलांना वाचायला आवडत नाही. तर या कादंबरीमधला जो कोल्हा आहे, जो साध्या भोळ्या पण सर्व शक्तिमान सशाला फसवून त्याची शक्ती आपल्याकडे घेतो, तो कोल्हा आता मुलांना आवडतो. ही नेमकी नस आजच्या मुलांना वाचायला काय आवडतं, ही नेमकी नस समाधानला सापडलेली असल्यामुळे त्यांनी या कादंबरीमध्ये जे मुलांना पाहिजे ते दिलेलं आहे. म्हणून या कादंबरीची दखल मराठी बाल साहित्यामध्ये घेतली जाईल असं मी सुरुवातीला म्हणालो, ते या कारणासाठी. एक ससा आहे या पुस्तकामध्ये, या कादंबरीमध्ये. त्या सस्याकडे एक जादुई शक्ती आहे. तो आपल्या डोळ्यातून जे किरण बाहेर काढतो, त्या किरणाद्वारे तो काहीही करू शकतो. त्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे त्या किरणामध्ये. सुरुवातीला लबाड कोल्हा या साध्या भोळ्या सशाला फसवतो आणि ती शक्ती आपल्याकडे घेतो. पण लगेच ही वार्ता जंगलच्या राजा सिंहाला कळाल्यानंतर त्यांच्या मदतीनं ती शक्ती पुन्हा परत मिळते सशाला. आणि मग तिथून त्या जंगलामध्ये त्या जादुई शक्तीच्या बळावर ज्या काही अद्भुत घटना होतात, त्या खरं तर कादंबरीमध्ये वाचण्यासारख्या आहेत. मुलांना तर त्या खूप आवडतीलच, पण आपल्या मोठ्यांना सुद्धा त्या खूप आवडतील इतक्या सरस घटना याच्यामध्ये आहेत. सुरुवातीला जे निवेदन दिलेलं आहे ते खूप छान आहे, कारण कादंबरीची जी रचना केलेली आहे लेखक आणि प्रकाशक यांनी मिळून, ते अतिशय महत्वाचे आहे. याची मांडणी जी केलेली आहे ती अतिशय सुंदर आहे. वाचताना सहज सुलभ जावं याच्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. सुरुवातीचं निवेदन वाचलं की मग एकंदरीत कथानक, त्याच्यातील पात्र वाचकाच्या लक्षात येतात. आणि मग जे छोटे छोटे भाग मध्ये केलेले आहेत, ते कुठलाही भाग काढून वाचलं तरी त्या वाचनाचा आनंद तेवढाच आपल्याला मिळतो. मग त्या सशाकडे जी जादुई शक्ती आहे त्याचा उपयोग आपल्या जंगलासाठी कसा करून घेता येईल याच्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत त्या अतिशय अद्भुत आहेत. समाधान शिकेतोड यांनी हे जे कथानक लिहिलेलं आहे ते गतिमान असं कथानक आहे. मुलांना खूप वर्णन असलेलं, पसरट असलेलं वाचायला आवडत नाही. त्यांना पटपट पुढे जायचं असतं. पुढे काय होणार अशी उत्सुकता ज्या साहित्यामध्ये असते ते साहित्य मुलांना आवडतं. आणि ती उत्सुकता या कादंबरीमध्ये प्रत्येक वाक्यामध्ये आहे. कथानक तर एवढं वेगवान आहे की मार्वल स्टुडिओचा चित्रपटच आपण बघतो आहोत की काय असं वाटतं. या कादंबरीची जर यशस्वीता कशामध्ये असेल तर वेगवान कथानकामध्ये आहे. इथं जी वाक्यरचना केलेली आहे ती अतिशय छोटी वाक्यरचना केलेली आहे, जी मुलांना वाचायला खूप आवडते. भाषा अतिशय साधी सोपी पण मुलांना भावणारी, कुठल्याही मोठ्या वाचकांना सुद्धा भावणारी अशी भाषा आहे. ती एक जमेची बाजू या कादंबरीची आहे. प्रत्येक छोट्या घटकाला जी शीर्षक दिलेली आहेत ते शीर्षक देखील अतिशय उत्सुकता निर्माण करणारे शीर्षक आहेत. आणि या कादंबरीची निर्मिती तर राजहंस प्रकाशनाने सुंदर अशी केलेली आहे. चित्र सुद्धा अतिशय सुंदर, मुखपृष्ठ सुद्धा सुंदर झालेला आहे. एकदम पुस्तक देखणं झालेलं आहे. मराठी बाल साहित्यामध्ये आपला एक वेगळा ठसा हे पुस्तक निश्चितच उमटवणार यात मला तरी शंका वाटत नाही. गेल्या 7-8 वर्षामध्ये मराठी बाल साहित्याचा आपण आढावा घेतला तर साहित्य अकादमीचे जे बाल साहित्य पुरस्कार आहेत ते कुणाकुणाला मिळाले याच्यावर आपण आज जर एक नजर टाकली आणि मग ही कादंबरी कुठे बसते त्याच्यामध्ये ते बघितलं तर ते खूप उत्सुकतेचं ठरेल. सुरुवात झाली म्हणजे ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये खारीच्या वाटा ल म कडू यांच्या
अतिशय सुंदर, भावपूर्ण आणि निरागस अशा या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर परवा मामाचा गाव आबा गोविंद महाजन यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, की ज्याच्यामधल्या कथा या आपल्याच घरातल्या आहेत अशा सुंदर कथा त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर जंगल खजिन्याचा शोध सलीम मुल्ला यांच्या बाल कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या कादंबरीमध्ये काय आहे, जंगल आहे, जंगलामध्ये मुलं जातात आणि मग त्यांना जंगलाचं जे काही अद्भुत आहे, ज्याला आपण औषधी वनस्पती म्हणतो, वेगवेगळे प्राणी पक्षी कीटक म्हणतो, त्यांचे अद्भुत विश्वाची ओळख मुलांना होते. त्याच्यानंतर आत्ता ह्या वर्षी संजय वाघ यांच्या जोकर बनला किंगमेकर या कादंबरीला हा पुरस्कार, साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. काय आहे या कादंबरीमध्ये, उंचीनं बुटका असलेला एक जोकर आहे आणि मग त्या जोकरानं कसं सर्कसमध्ये काम मिळवलं आणि त्याच्या बळावर गावानं त्याला वाळीत टाकलेलं असतं, तर ते गावाचं मत परिवर्तन करण्यासाठी त्या जोकरानं काय केलं, याची अतिशय सुंदर अशी कथा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे खारीच्या वाटामध्ये जी निरागसता आहे, आबाच्या गोष्टीमध्ये आपलं नाते उलगडणारं जे वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथा आहेत, किंवा सलीम मुल्ला यांच्या कादंबरीमधलं जंगलाची दुनिया आहे आणि जोकर बनला किंगमेकर मधली ती जिद्द आहे बदलून टाकण्याची. हे सगळे गुण ह्या 4-5 साहित्य अकादमी प्राप्त गेल्या 8 वर्षातल्या पुस्तकामध्ये जे सगळे साहित्यिक कथानकाचे गुण सगळे या जादुई जंगल कादंबरीमध्ये एकवटलेले आहेत. याच्यामध्ये निरागसता आहे, सशाचं धाडस आहे, जंगलच्या राजासोबत सगळे प्राणी जे मिळून मिसळून राहतात त्यांच्यामध्ये तयार झालेले जे नातेसंबंध आहे ते नातेसंबंध याच्यामध्ये आहे. किंवा स्वतःच्या बळावर जोकर जो जसा किंगमेकर बनतो गावात, तसं ससा स्वतःच्या जादुई शक्तीनं कसं जंगल बदलून टाकतो ते कथानक याच्यामध्ये आहे. म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्याच्या पुस्तकामधून आतापर्यंत जे आलेलं आहे ते सगळं एकाच कादंबरीमध्ये एकवटलेलं आहे. म्हणून एक धाडसाचं विधान इथं मला करावंसं वाटतं की साहित्य अकादमी पुरस्कारासाठी सर पुस्तक पाठवावं तुम्ही. नक्कीच साहित्य अकादमीकडून दखल घेतली जाईल. मार्वल स्टुडिओच्या पिक्चरचा उल्लेख मी आता केला, किंवा शिनचॅन डोरेमॉन या सिरियलचा मुलांचा उल्लेख केला. या कादंबरीवर मार्वल स्टुडिओच्या तोडीचा एक चित्रपट अगदी सहज निघू शकतो. किंवा याच्यामध्ये जे छोट्या छोट्या घटना त्यांनी गुंफलेल्या आहेत, त्या प्रत्येक एक घटनेवर एक एपिसोड सिरियलचा बनू शकतो. जर डायरेक्टर चांगला बनवणारा असेल तर मुलांना याच्यामधल्या गोष्टी अतिशय आवडणाऱ्या आहेत, खूप आवडणाऱ्या आहेत. म्हणजे जर कोणी या धाडसानं पुढे आला तर या सगळ्या गोष्टी या कादंबरीच्या बाबतीत होऊ शकतात आणि त्या व्हाव्यात असंच मी सरांना शुभेच्छा देतो. त्यानंतर पाश्चिमात्य देशातून जे बाल साहित्य आलं ते मुलांना आवडतं, जगातल्या सगळ्या मुलांना. त्यातल्या त्यात जपान, कोरिया आणि चीन या देशामध्ये जे बाल चित्रपट तयार होतात, त्या बाल चित्रपटाची कथा आपण बघितली, त्याचं चित्रीकरण आपण बघितलं, त्याचं ॲनिमेशन आपण बघितलं, ते इतकं अद्भुत असतं. मुलांना तर ते प्रचंड आवडतंच, पण आपला मोठ्यांना सुद्धा आवडतं. या गेल्या लॉकडाऊन मध्ये असे 3 चित्रपट मी बघितले जे की बघितल्यावर एकदम असा विचार आला की अरे आपल्याकडे असे चित्रपट, अशी कथा, असं पिक्चरायझेशन, असं ॲनिमेशन का होत नसेल आपल्याकडे, इतके लिहिणारे लेखक असून सुद्धा. तर त्याच्यामध्ये बघा, पोनियो ऑन द क्लिफ हा एक चित्रपट आहे जपानचा, खूप सुंदर.
तो खास तुम्हीही बघावा म्हणून सांगतोय नाव त्याचे. माय नेबर तोतोरो हा एक चित्रपट आहे आणि स्पिरिटेड अवे, हे 3 चित्रपट इतके भारी आहेत. मुलांना तर ते दाखवाच, पण तुम्ही मोठ्यांनी सुद्धा पहा. या 3 चित्रपटांचा उल्लेख करण्याचा उद्देश एकच की या कादंबरीवर अशा तोडीचा चित्रपट तयार होऊ शकतो. फक्त तसे ॲनिमेशन करणारे आणि चित्रपटाचे डायरेक्टर मिळणं या कादंबरीला खूप महत्वाचं आहे. इतकी ही कादंबरी महत्वाची आहे. या कादंबरीचं कथानक सगळं सांगत बसण्यात त्याच्यात काही रस नाही, कारण ही मुळातून वाचण्यासारखी अतिशय महत्वाची अजोड अशी बालसाहित्यातली एक कादंबरी आहे. ती आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातून मराठी मुख्य बालसाहित्यामध्ये दाखल होते आहे. याचा लेखक समाधान सिकेतोड यांना जेवढा आनंद आहे तेवढाच आनंद मला होतो आहे की आपल्या जिल्ह्यातून एक चांगली बाल कादंबरी बाहेर पडलेली आहे. या कादंबरीची इथून पुढे खूप चर्चा होईल, दखल घेतली जाईल, वेगवेगळे पुरस्कारही या कादंबरीला मिळतील. या सगळ्या गोष्टीसाठी समाधान सिकेतोड यांना खूप खूप शुभेच्छा. आणि यापुढेही आपण इतर साहित्याकडे न वळता आपलं योगदान बाल साहित्यामध्ये आपण द्यावं, एवढी एक अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो. या पहिल्या दर्जेदार कादंबरीसाठी आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा घेऊन मी इथं थांबतो. धन्यवाद.